विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण जे एक टेस्ट आहे त्या टेस्टमधील 25 प्रश्न बुद्धिमापनचे त्याचे विश्लेषण करणार आहोत की जे प्रश्न पोलीस भरती, पोस्टमन, मेलगार्ड, त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफ किंवा इतर काही सरळ सेवेच्या परीक्षा तर यासाठी उपयुक्त असणारे असे 25 प्रश्न बुद्धिमापन या विषयाचे आज आपण त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न क्रमांक 1 म्हणजे काय आहे. तर प्रश्न असा आहे, 384 प्रश्न लिहितोय मी. 384, त्यानंतर 164, त्यानंतर 816, त्यानंतर 108 आणि त्यानंतर 426. आणि प्रश्न आहे की विसंगत संख्या ओळखा. आता याच्यामध्ये काय विसंगत आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पटकन उदाहरण सोडवायचं आपण. तर बघूया आपण या 384 कडे पाहिलं तर ह्या 8 आणि 3 आणि 4 ची बेरीज केली. 4 आणि 3 7 आणि 8 15, म्हणजे ह्याला 3 भाग जातो, 3 भाग जातो, 3 भाग जातो, 3 भाग जातो, 3 भाग जातो. हे कसं ओळखलं मी? 3 ची कसोटी. आपण तर 3 ची कसोटी काय आहे हे मी तिथं आपल्या जे काही विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहिल्या होत्या त्या टॉपिकमध्ये आहेत. ज्यांना माहीत नाही त्यांनी तो टॉपिक पाहायचा. आणि आपली जी बॅच चालू आहे तर त्या बॅचमध्ये हे सगळा सिलेबस डिटेल घेतलेला आहे. पण 164 ही फक्त संख्या अशी आहे की हिला 3 भाग लागत नाही आणि त्यामुळं ही विसंगत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तर प्रश्न काय पहा, प्रश्न लिहितो मी. GTU आस JWX आणि त्याला आहे CMN आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय हा क्रमसंबंध आणि सहसंबंध हा जो टॉपिक आहे बुद्धिमापनचा तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. तर आता या दोघांच्यामध्ये जे काय आहे साम्य किंवा जो काही संबंध प्रस्थापित केला आहे तो संबंध हे आणि जे आपण उत्तर काढू त्याच्यामध्ये असला पाहिजे ही त्याची अट असते. मग आता आपण ते शोधण्यासाठी काय करायचं. समजा जे मला किती नंबरला माहीत आहे तर जे आहे 7 नंबरला आणि जी आहे 7 नंबरला आणि जे आहे 10 नंबरला. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 वाढवलं आहे म्हणजे 7 आणि 3 10. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे की C 3 नंबरला आहे. मग त्याच्यामध्ये इथं 3 वाढवलं आहे तर तिथं सुद्धा आपण काय करायचं 3 मध्ये 3च वाढवायचं आहे. मग 3 मध्ये 3 वाढवल्यानंतर 6 येईल आणि 6 हे F साठी आहे. म्हणजे Fचा तो क्रमांक आहे. म्हणजे इथला माझा पहिला शब्द असेल तो असेल F. त्यानंतर 2 नंबरचं अक्षर पहा, ती आहे 20 नंबरला. W आहे 23 नंबरला. मग 20 आणि 23 म्हणजे 3 वाढवलंय. इथं सुद्धा आपण तेच करायचं. M आहे 13 नंबरला. 13 मध्ये मी 3 मिळवलं 16 झालं आणि 16 नंबरला जे अक्षर आहे ते अक्षर P आहे म्हणजे ते P इथं असेल. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला U आणि Xचा संबंध आपण शोधला तर U 21 नंबरला असतं, X 24 नंबरला असतं. तिथेही 3चा फरक आहे आणि म्हणजेच आपण N पासून पुढे 3. N आहे 14. 14 मध्ये 3 मिळवलं 17 आणि 17 नंबरचं जे अक्षर आहे Q ते इथं असेल म्हणजे हे त्याचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न लिहितो बोर्डवरती. तो प्रश्न असा आहे, 4 16 36 4 16 36 आणि 64 आणि प्रश्नचिन्ह. संख्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. 4 आहे 2चा वर्ग, 16 आहे 4चा वर्ग, 36 आहे 6चा वर्ग, 64 आहे 8चा वर्ग. साहजिकच आहे 2 2 वाढत चालल्यात. ह्या सगळ्या समसंख्या आहेत आणि म्हणून 6च्या पुढची 8च्या पुढची जी समसंख्या असेल ती 10 असेल. म्हणजे 10चा वर्ग जो काय असेल ते त्याचं उत्तर असेल. म्हणजे त्याचं उत्तर असेल 100. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. तर पुढचा प्रश्न असा आहे, 2 गुणिले 8. प्रश्न लिहितो. 2 गुणिले 8 बरोबर 20. जर 2 गुणिले 8 बरोबर 20. त्यानंतर 3 गुणिले 9 बरोबर 31 आणि 5 गुणिले 8 बरोबर 44. तर प्रश्न विचारला आपल्याला. तर 33 गुणिले 5 बरोबर प्रश्नचिन्ह. पाहता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. म्हणजे ॲक्च्युली इथं 2 गुणिले 8 ह्याचं उत्तर 16 येतं परंतु त्यांनी 20 घेतलंय. म्हणजे काय केलंय, जो काय ह्याचा गुणाकार आहे 8 दुणे 16 त्याच्यामध्ये 4 मिळवले म्हणजे गुणाकारात 4 मिळवले म्हणजे 16 आणि 4 20 होते.
त्याच पद्धतीने इथं केलं. आता तोंडी करूया. 9 त्रिक 27 झाले. 27 मध्ये 4 मिळवलं 31 आलं. म्हणजे त्यांनी जो संकेत वापरलाय तो आपल्या लक्षात आला की तो खरा गुणाकार जो येतो त्या गुणाकारामध्ये फक्त 4 मिळवले आणि मग तो त्याचा संकेत वापरलेला आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला 33 आणि 5 करावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला 33 आणि 5चा गुणाकार करावा लागेल. मी गुणाकार करतोय. 5 त्रिक 15 5 4 5 त्रिक 15 16 165 अधिक 4 म्हणजे याचं उत्तर असेल 169. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे पहा. प्रश्न वाचतोय मी. लेखी प्रश्न आहे. एक माकड गुळगुळीत खांबावर एका मिनिटात 5 मीटर वर चढतो व 2 मीटर खाली घसरतो. जर खांब 35 मीटर उंचीचा असेल तर माकड त्या खांबावर किती वेळेत पोहोचेल असा प्रश्न आपल्याला लिहिला आहे. म्हणजे साधारण हा जर असा खांब आहे असं आपण गृहीत धरलं. समजा हा खांब आहे, हे त्याचं टोक असेल, खांबाचं वरचं टोक. आता एक माकड आहे त्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. तर त्यांनी आपल्याला सांगितलंय की ते काय करतं, एका मिनिटात 5 मीटर वर जातं. म्हणजे समजा 1 2 3 4 आणि 5 इथं 5 आकडा आहे. 1 2 3 4. मग 1 मिनिटात ते इथं येतं आणि दुसऱ्या मिनिटाला ते काय होतं 2 मीटर खाली घसरतं. म्हणजे एका मिनिटामध्ये 5 मीटर वरती जाते, दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर 2 मीटर खाली घसरते. म्हणजे 1 2 आणि 3 2 मिनिटामध्ये म्हणजे 1 मिनिट एका मिनिटात 5 मीटर वरती गेलं, दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली आलं. म्हणजे आता ते पुन्हा 3 वरच आलं, म्हणजे 3 मीटरवर आलं. म्हणजे प्रत्येक 2 मिनिटाला दर 2 मिनिटामध्ये ते फक्त 3 मीटर अंतर जाते. बरोबर. आता आपला खांब किती आहे तर 35चा आहे. परंतु 1 मिनिट जो आहे त्याच्यामध्ये ते 5 मीटर वर जातं. मग ते 5 मी 35 मधून कमी करतो म्हणजे 30 मीटर जाण्यासाठी त्याला, कारण जर 2 मिनिटाला 3 मीटर जाते तर आपल्याला 30 मीटरला जायचं आहे. म्हणजे 10 त्रिक 30 म्हणजेच 10 मिनिटामध्ये माकड असेल ते 30 मीटरवर असेल. आणि जेव्हा 11वा मिनिट चालू होईल तेव्हा त्या 30 वरून म्हणजे इथं जर 30 मीटर असेल तर इथं 10 मिनिटात ते माकड इथं आहे आता. आणि आता तो उडी मारेल वरती 1 मिनिटामध्ये तर तो 5 जाईल, 5च वर अंतर शिल्लक आहे म्हणजे तो इथं टेकेल. पुन्हा तो दुसऱ्या मिनिटाला खाली सरकेल. बरोबर. परंतु तो पोचला ना तिथं, त्या शेंड्यावरती तो पोचला ना. आणि प्रश्न विचारला की तो किती मिनिटात पोचेल. म्हणजे तो तिथं गेला, पोचला, म्हणजे त्याला लागली 11 मिनिटं. 10 अधिक 1 11 मिनिटं असं याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा. तोंडी प्रश्न आहे, तोंडी सोडवूया. प्रश्न फक्त व्यवस्थित समजून घ्या. पी वायचा भाग आहे. जर पी बोट असेल तर वाय काय आहे असा प्रश्न विचारला आहे. पी कोण आहे तर वायचा भाग आहे. मग वाय कोण आहे तर बोट आहे. तर वाय काय आहे असं विचारले तर खाली पर्याय दिलेले आहेत. अंगठा, हात, हतेली आणि मनगट. तर मग आता जर पी हा वायचा भाग असेल आणि पी हे बोट असेल तर वाय मनगट असलं पाहिजे, कारण बोटाचा आणि मनगटाचा संबंध येतो. त्यामुळं याचं उत्तर आहे मनगट. हे कॉमन सेन्सचे प्रश्न असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न मी वाचतो सावकाश. तर प्रश्न काय पहा. राम माझ्या घरापासून 10 किलोमीटर व परत डावीकडे 25 किलोमीटर चालला. नंतर पूर्वेकडे 30 किलोमीटर चालून परत डावीकडे 25 किलोमीटर चालला तर तो माझ्या घरापासून किती दूर आहे. तर अशी उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला एक कच्ची आकृती तयार करायची, म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला पटकन काढता येतं. तर आता मी आकृती तयार करतोय दिलेल्या माहितीप्रमाणे. आता समजा या ठिकाणी माझं घर आहे, म्हणजे या ठिकाणी घर आहे असं समजतो मी. घर आहे. आता इथून राम गेला पश्चिमेस 10 किलोमीटर. आता पश्चिम कुठं आहे तर पश्चिम आहे या बाजूला. इकडं पूर्व असते, इकडं पश्चिम आहे. म्हणजे इकडं आला तो किती आला ते त्यांनी सांगितलं आहे 10 किलोमीटर आला. म्हणजे हे 10 किलोमीटर अंतर आहे. 10 किमी तो आला पश्चिमेकडं, म्हणजे इथं आला. आता इथून तो आला परत तो डावीकडे 25 वळाला. डावीकडे पहा. आता इथून असा चाललाय तो डावीकडे, म्हणजे त्याची खालची बाजू येते. डावीकडे किती गेलाय तो 25 गेला. म्हणजे हे अंतर आहे 25. म्हणजे हे डावीकडे आला. त्यानंतर काय केलं त्यानं, नंतर पूर्वेकडे 30 किमी, परत पूर्वेकडे चालला, असा चालला 30 चालला. म्हणजे हे 30 किमी आहे. त्यानंतर परत तो डावीकडे, म्हणजे तो आता इथं आहे. आता परत तो डावीकडे, मग डावीकडे म्हणजे वरती असेल, म्हणजे परत तो डावीकडे गेला आणि तो पण किती गेला तर तोही 25च गेला. आणि मग तो इथं आला आणि तर प्रश्न विचारलाय तर
तो आता माझ्या घरापासून किती दूर आहे. बघा आता मी आकृती तयार केली, इथून तो सुरुवात केली त्यानं. मग आता आपल्याला माहिती आहे की हे अंतर 25 आहे, हे पण 25 आहे. म्हणजे हे जर आपण असं जोडलं तो आता इथं आहे, इथून निघाला होता म्हणजे हे एवढं अंतर आहे दोघांच्या घराच्या मध्ये. म्हणजे आता तो तिथं आहे आणि घर इथं आहे माझं. आणि मग आपल्याला हे अंतर काढायचं आहे. तर हे एकूण होतं 30 आणि हे होतं 10. म्हणजे हा जर आयत आहे म्हणजे हा आयत आकृती झाला ना. आता हा आयत झाला म्हणजेच हे असेल 20, कारण 30मधून हे 10 वजा झालं म्हणजे आता तो आहे 20 किलोमीटर अंतरावर. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न आहे, जर PALAM बरोबर 43 तर आपल्याला प्रश्न विचारला आहे SANT AC आणि RUZ बरोबर प्रश्नचिन्ह. पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर बघूया आता हे काय केले पहा. PALAM बरोबर 43 दिलेला आहे. मग आता आपण याच्या अक्षरांचा क्रमांकाचा विचार केला तर P आहे 16 नंबरला, आणि A आहे 1 नंबरला, L आहे 12 नंबरला, परत A आहे 1 नंबरला, M आहे 13 नंबरला. जर ह्यांची मी बेरीज केली तर किती येते पहा. 13 आणि 1 14 किंवा अशी बेरीज करतो 3 आणि 1 4 2 6 7 7 आणि 6 1300 3 ह्याच्या आणि 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 म्हणजे 43. म्हणजे आलेलं आहे 43. म्हणजे मला समजलं आहे की त्यांचे जे स्थानक्रमांक आहेत अक्षरांचे त्यांची बेरीज करून तो संकेत वापरलेला आहे. मग त्याच पद्धतीनं मला इथं जावं लागेल. आता इथं मला फक्त काय करायचं आहे तर काय नाही, फक्त त्यांचे जे अक्षर क्रमांक आहेत ते मांडायचे आहे आणि त्याची बेरीज करायची आहे. मग आता S किती नंबरला बसतो 19 नंबरला बसतो, अधिक A किती नंबरला 1 नंबरला, अधिक N किती नंबरला 14 नंबरला, अधिक T किती नंबरला 20 नंबरला, A किती नंबरला 1 नंबरला, C किती नंबरला 3 नंबरला, R किती नंबरला 18 नंबरला, U किती नंबरला 21 नंबरला, Z किती नंबरला 26 नंबरला. आता फक्त याची बेरीज असेल ते माझं उत्तर असेल. आता बघूया बेरीज करतो मी. 6 आणि 1 7 7 आणि 8 15 15 3 18 19 19 आणि 4 23 23 आणि 1 24 24 आणि 9 24 आणि 9 येईल 33 33 असे 3 हा 4 आले 3. त्यानंतर आता 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 2 10 10 आणि 1 11 11 आणि 1 12 म्हणजे 123. म्हणजे याची बेरीज येते 123 म्हणजे 123 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न कॉमन सेन्स आहे. मी फक्त प्रश्न वाचतो. प्रश्न काय पहा. खालीलपैकी विसंगत वस्तू ओळखा. म्हणजे वस्तू दिलेल्या आहेत त्यातली विसंगत कोण आहे. तर वस्तूंची नावं दिल्यात कात्री, त्यानंतर दिलं ब्लेड, त्यानंतर दिलं आरी आणि त्यानंतर दिलं हातोडी. तर याच्यामध्ये काय वेगळं दिसतं आपल्याला तर कात्री ही कापण्यासाठी, ब्लेडसुद्धा कापण्यासाठी, आरीसुद्धा कापण्यासाठी, फक्त हातोडी ही खेळे वगैरे ठोकण्यासाठी. म्हणजे ह्याचा वापर वेगळा आहे आणि म्हणून हातोडी ही त्यातून बाजूला निघेल. म्हणजे ह्यातला विसंगत जी वस्तू आहे ती आहे हातोडी. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. पुढचा प्रश्न लिहितो मी. प्रश्न असा आहे टेक TAKE टेक वजा मेक MEKE बरोबर 7. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे तर सून SOON वजा मून MOON बरोबर प्रश्नचिन्ह. संपला. तर आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. पहा आता इथं काय केलं हे 3 शब्द समानच आहेत. बघा प्रश्नाकडे बघूया. म्हणजे ह्याच्या वजाबाकी आहे आणि त्याचं उत्तर 7 आहे म्हणून त्यांनी सांगितले. तर हे जे AKE इथं आहे इथं पण तेच आहे AKE. मग जर टीचा विचार केला तर 20 नंबर आणि ह्या यमचा जर विचार केला तर 13 नंबर आणि 20मधून 13 गेले 7 राहतात. त्याचा संकेत त्यांनी 7च दिलेला आहे. म्हणजे मला समजलं की मला इथं काय करायचं आहे. कारण इथेही मला तेच करायचं आहे. कारण हे 3 अक्षर आहेत ती समानच आहेत ना. OON म्हणजे मला फक्त विचार करायचा आहे ह्या यसचा आणि ह्या यमचा. तर यसचा विचार केला तर यस जो आहे तो आहे 19 नंबरला आणि यम जो आहे तो 13 नंबरला आहे. मग 19मधून 13 वजा केल्यावर 6 मिळतं. म्हणजे ह्याचं माझं उत्तर असेल 6. याचं उत्तर आहे 6. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहा कसा आहे प्रश्न मी वाचतोय. एका रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर असलेल्या रोहितचा
उजवीकडून 10वा व डावीकडून 14वा क्रमांक आहे, तर सलीमचा रांगेतील क्रमांक कोणता? बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे हा. तर असे प्रश्न सोडवताना आपल्याला त्याची आकृती काढावी लागते, म्हणजे आपल्याला तो पटकन प्रश्न समजतात. आणि हे सगळं त्याचं बेसिक आपण जो काय टॉपिक आहे, आपली जी काय ऑनलाईन बॅच सुरू आहे, तर त्या बॅचमध्ये हा जो टॉपिक आहे रांगेतील स्थान बैठक व्यवस्था, तर त्याच्यामध्ये हे क्लिअर केलेलं आहे. आता आपण हे फक्त उदाहरण सोडवायचं आहे. तर मी उदाहरण सोडवते. पहा, रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर, म्हणजे सलीम जो आहे तो कुठेतरी आहे. सलीम इथं आहे, समजा मी सलीम इथं आहे असं काही धरतो, इथं सलीम आहे. तर सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर रोहित आहे. मग सलीमची डावी बाजू म्हणजे इकडची बाजू, ही डावी आहे आणि ही उजवी आहे. तर सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर, मग बघा आता हा एक मुलगा, दुसरा, तिसरा आणि चौथा, म्हणजे इथं, हां, म्हणजे इथं तो आहे रोहित, इथं रोहित आहे. आता पहा, रोहितची काय स्थिती सांगितली. आता त्यांनी प्रश्न स्पष्ट सांगितलं आपल्याला की असलेल्या रोहितचा उजवीकडून 10वा, म्हणजे ही उजवी बाजू आहे, म्हणजे इकडून तो असा हा 10वा क्रमांक आहे. ह्या रोहितचा 10वा आहे, म्हणजे पाठीमागे त्याच्या 9 मुलं असली पाहिजेत. इथं 9 मुलं आहे. आणि डावीकडून 14वा आहे, म्हणजे त्याची डावी बाजू इकडं आहे, म्हणजे इकडून जर त्याला मोजला तर तो 14वा आहे, म्हणजे त्याच्या इथं मध्ये 13 मुलं असली पाहिजेत, म्हणजे तो 14वा आहे. आणि मग आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर सलीमचा रांगेतील क्रमांक कोणता? आता सलीम इथं आहे, त्याचा रांगेतील क्रमांक कोणता? तर इथंपर्यंत ही 9 मुलं आहेत. मग 9 मुलं जर इथं आहेत, तर इथून पुढे 3 मुलं आहेत, म्हणजे ह्या 9 मधून 3 गेली, म्हणजे इथून पाठीमागे जी मुलं असतील ती 5 असतील. ही 5, हा सलीम 6 नंबरला आहे, हा 7 नंबरचा, 8 नंबरचा, 9 नंबरचा, 10 नंबरला रोहित आला, म्हणजेच रोहित उजवीकडून 10 नंबरलाच होता. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की सलीम हा उजवीकडून 6व्या नंबरला बसलेला आहे. त्याचं रांगेतील स्थान आहे उजवीकडून 6वा. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला 4था पर्याय आहे तो बरोबर आहे, म्हणजे उजवीकडून 6वा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. तर प्रश्न मी वाचतो. प्रश्न असा आहे की रवी आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. हा रवी 732 दिवसांनी त्याच्या बहिणीपेक्षा मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला होता, म्हणजे रवीचा जन्म हा सोमवार आहे. रवीचा जन्म हा सोमवारी झाला. आणि मग आपल्याला प्रश्न विचारला, तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला? आता हे कसं काढायचं आहे? तर तो 732 दिवसांनी मोठा आहे. मग मोठा आहे तर याला आपण, कारण काय ह्यातून आपण आठवडे बाजूला काढत असताना हे दिवस दिलेले आहेत नाही का. आणि मग ह्याला जर 7 आपण भागलं तर 7 × 1 = 7 ही 0, आणि 7 × 4 = 28. 32मधून 28 गेले, राहिले 4, म्हणजे तुमची 4 ही बाकी उरती. म्हणजे 104 आठवडे होऊन 4 दिवस वर जातात. मग ते 4 दिवस आपल्याला सोमवारपासून वाढवावे लागतील. आणि मग आपण त्याचा जन्म, तिच्या बहिणीचा जन्माचे दिवस काढू शकतो. सोमवारपासून 4 दिवस वाढवा, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि चौथा शुक्रवार, म्हणजे त्याच्या बहिणीचा जन्म हा शुक्रवारी झाला असला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एका सांकेतिक भाषेत, प्रश्न वाचतो पहा, एका सांकेतिक भाषेत CBE म्हणजे बॅड होय, BAD बॅड हा शब्द होय. तर GMBH हा संकेत कोणत्या शब्दाबद्दल असेल असा प्रश्न विचारला आहे. आता पर्याय न वाचता आपण डायरेक्ट उत्तर काढूया. म्हणजे याच्यासाठी काय संकेत असेल, तो जो संकेत या दोघांचा आहे तोच संकेत तिथं वापरला असला पाहिजे. बघूया कसं करायचं आहे. तर आता मला माहिती आहे की C आहे 3 नंबरला आणि B आहे 2 नंबरला. म्हणजे काय केलं, पाठीमागचं अक्षर घेत गेलं. इथं पण तेच केले पहा. B आणि A, म्हणजे Bच्या पाठीमागं A येतं, आणि E आणि D, तर ईच्या पाठीमागं D येतं, म्हणजे एक अक्षर पाठीमागचं घेत गेलेले आहेत. हा संकेत वापरला आहे. संपला विषय, माझं उत्तर संपलं. आता जीच्या पाठीमागं कोण आहे ते मला घ्यायचं आहे. जी 7 नंबरला आणि 6 नंबरला F आहे, म्हणजे जीच्या पाठीमागं F, एमच्या पाठीमागं असतो L, बीच्या पाठीमागं असतो A, आणि Hच्या पाठीमागं असतो G. संपलं माझं उत्तर. म्हणजे माझं उत्तर आहे FLAG, असं त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. कसा आहे, 2 कंसात 100 कंसाच्या बाहेर 8, 3 कंसात 49 कंसाच्या बाहेर 4 आणि 5 कंसात प्रश्नचिन्ह आणि कंसाच्या बाहेर आहे 4. आता हा प्रश्न कसा आहे पहा, थोडासा वेगळा नमुना आहे हा. बुद्धिमापनामध्ये असे वेगवेगळ्या कन्सेप्टवरती वेगवेगळ्या लॉजिकनं प्रश्न विचारलेले असतात आणि विचारतात, आणि तुमची
सर्वतोपरी तयारी व्हावी, म्हणजे कुठल्याही लॉजिकवर प्रश्न विचारला किंवा कसाही प्रश्न विचारला तर तो प्रश्न तुम्हाला सोडवता यावा यासाठी टेस्ट तयार करत असताना म्हणजे खूप मेहनत घेऊन आम्ही टेस्ट तयार करत असतो की जेणेकरून सगळे टॉपिक त्यात कव्हर व्हावेत. पण जर 25 प्रश्नांचे आपण टेस्ट घेत असेल किंवा 25 प्रश्नांचं तुम्हाला मी सोल्युशन देत असेल तर ते 25 प्रश्न वेगवेगळ्या कन्सेप्टवरती असावेत याची काळजी घेऊन हे प्रश्न तयार केलेले आहेत बाळांनो. तर आता बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा. इथं 100 आहे, 2 आहे, 8 आहे. पटकन मला क्लिक झालं की 8 आणि 2ची जर मी बेरीज केली म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज 10 येईल आणि 10चा वर्ग 100 असेल. म्हणजे बाहेरच्या दोघांची बेरीज आणि त्याचा वर्ग आतमध्ये कंसात आहे. म्हणजे इथं सुद्धा बघा 3 आणि 4 7, 7चा वर्ग 49. मग आता इथं तेच लॉजिक असणार आहे. 5 आणि 4ची बेरीज केली, 5 आणि 4 9 आणि 9चा वर्ग होईल 81. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी माझं उत्तर असेल 81. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. तर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. प्रश्न लिहितो बोर्डवरती. प्रश्न असा आहे 8 15 त्यानंतर 28 53 आणि प्रश्नचिन्ह. तर पहा प्रश्न काय आहे. वेगळं लॉजिक. प्रश्न बदलला की लॉजिक बदल. आता बघायचा विचार करूया 8 आणि 15 काय फरक आहे. तर काही नाही, 8 दुने 16, 16मधून 1 कमी केलं की 15 येते. म्हणजे इथं आपल्याला 8ला गुणिले 2 वजा 1 केल्यावर पुढची संख्या मिळाली. आता या 15ला मी जर 2 न गुणलं तर गुणिले 2 15 दुने 30 होईल, पण त्याने 28 दिले म्हणजे यातनं 2 वजा केले. त्यानंतर 28 गुणिले 2 केलं तर 56 होईल. 56 मधून आता त्याने 53 दिले म्हणजे 3 वजा केलं असलं पाहिजे, म्हणजे वजा 3 केलं. म्हणजे मला त्याची लिंक समजलेली आहे. म्हणजे मागच्या संख्येला 2 न गुणायचं, त्यातनं 1 कमी करायचं, परत दुसऱ्या वेळेला 2 कमी करायचं, तिसऱ्या वेळेला 3 कमी करायचं. म्हणजे आता पुढं मला गुणिले 2 वजा 4 करावं लागेल. म्हणजे 53 गुणिले 2 केल्यानंतर 106 मिळेल आणि 106 मधून 4 वजा केल्यानंतर मला मिळेल 102. म्हणजे माझं उत्तर असेल 102. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. पुढचा प्रश्न मी वाचतो. प्रश्न असा आहे की एका एकत्र परिवारातील आजी आजोबा यांच्या वयाची सरासरी 67 आहे. आई वडील यांच्या सरासरी 35 आहे. 3 नातींच्या वयाची सरासरी 6 वर्षे आहे. तर त्या परिवारातील एकूण सदस्यांची सरासरी किती असेल. तर पहा एकत्र परिवारातील आजी आजोबा यांची 67 आहे. म्हणजे आजी आजोबा, आता प्रत्येकाची बेरीज मांडतो मी. आजी आणि आजोबा ह्यांची सरासरी आहे 67. मग सरासरी 67 आहे याचा अर्थ प्रत्येकी 67 म्हणजे त्याची बेरीज केली तर ती येईल 67 गुणिले 2 आणि ती बेरीज असेल 7 दुने 14, 4 4 1 आणि 3 दुने 6 आणि 1 7. म्हणजे 7 दुने 14, 4 4 1 आणि 6 दुने 12, 12 आणि 1 13 म्हणजे 134. त्यानंतर आई वडील. आता आई वडिलांची किती दिली आहे 35 दिली आहे. म्हणजे सरासरी 35 आहे. म्हणजे त्याची बेरीज केली तर येईल 35 गुणिले 2 म्हणजेच 35 दुने 70. आणि त्यानंतर त्यांच्या 3 नाती आहेत आणि त्या प्रत्येक त्यांची सरासरी 6 दिली आहे. म्हणजे त्या 3 नाती ज्या आहेत त्यांची बेरीज असेल ती असेल 3 गुणिले 6 म्हणजेच 18. म्हणजे आता ही झाली सगळ्यांची बेरीज. आपल्याला प्रश्न विचारला आहे की त्या सगळ्या परिवाराची सरासरी किती. मग आता आपल्याला सगळ्यांची बेरीज करावी लागेल. मी बेरीज करतो. 8 आणि 4 1202, हा 4 आणि 1 1 आणि 1 2, 7 आणि 2 9, 9 3 1202, हा 4 आणि 1 1 आणि 1 2. म्हणजे सगळ्यांची बेरीज झाली 222. आम्हाला सरासरी विचारली आहे. आता ह्या कुटुंबामध्ये किती माणसं आहेत ही आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे तेवढ्यानं भागणार आहोत आपण. आणि म्हणून सरासरी बरोबर सरासरी आपण कशी काढतो. सगळ्यांची बेरीज म्हणजे 222 भागिले एकूण संख्या. आता किती बघा, हे आजी आजोबा दोघं, हे आई वडील हे दोघं, 2 2 4 आणि ह्या 3 नाती आहेत. म्हणजे 4 आणि 3 7 म्हणजे 7 जण त्यांच्या परिवारामध्ये माणसं आहेत. आणि मग तर त्याला आपण 7 भागलं म्हणजे आपली सरासरी मिळेल. भागला होतो 7 बघा. 7 त्रिक 21, 22 मधून 21 गेले, राहिले 1, 12 झाले. 7 1 7 आणि 12तून 7 गेले 5 राहिले म्हणजे 5.7 म्हणजे तुमचं उत्तर असेल 31.5/7 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न कसा आहे पहा. तो आकृतीचा प्रश्न आहे. जे वेन आकृती असा एक टॉपिक आहे आणि त्या टॉपिकमध्ये ह्याचं सविस्तर शिकवलेलं आहे आपल्या बॅचमध्ये. तर हे उदाहरण आपण करूया. असं दिलेलं आहे तुम्हाला आणि ही आहेत इंग्रजी, इथं आहेत हिंदी बोलणारे
आता आकडे दिले आहेत 30, 10, 75, त्यानंतर 5, 12, 12 आणि 5. आता बघा हे जे 10 आहे ह्या दोघांच्यामध्ये आहे म्हणजे ती कॉमन आहे. प्रश्न काय विचारला पाहता, फक्त हिंदी शिकवणाऱ्यांची संख्या फक्त इंग्रजी शिकवणाऱ्यांचे किती टक्के आहे? मग फक्त इंग्रजी शिकवणारे किती आहेत तर 30 आहेत आणि फक्त हिंदीवाले 75 दिसतात ना आकृतीला आपल्याला. ही 75 फक्त हिंदीवाली आहेत आणि ही 10 आहेत ना ही कॉमन आहेत, ती हिंदीकडे पण आहेत इंग्रजीकडे पण आहेत. म्हणजे मला पर्सेंटेज काढायला 30 भागिले 75 म्हणजे टक्के काढायला आणि टक्के काढतो म्हणजे गुणिले 100 घेतो आपण शिकलोय अपूर्णांकामध्ये शेकडेवारी कसं बदल करायचं. म्हणजे जर आपल्याला अपूर्णांक दिला असेल तर त्याचं टक्केमध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण त्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत आणि आपल्या बॅचमध्ये ते व्यवस्थित घेतलेलं आहे. तर आता इथं भाग लावूया. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एके 3 आणि वरची 0 म्हणजे 10 चौक 40 म्हणजे याचं उत्तर आहे 40% आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न लॉजिकल आहे, मी फळ्यावरती लिहिणार नाही, प्रश्न वाचून दाखवतो. प्रश्न काय पहा, जर न्यायाधीश बरोबर न्याय म्हणजे न्यायाधीश असेल तर न्याय तर नाटककार बरोबर काय? मग पर्याय दिले आहेत आपल्याला, त्या पर्यायातला आपल्याला योग्य उचलायचं आहे बसवायचं आहे तिथं. तर हा क्रमसंबंध आणि सहसंबंध हे जे आपलं प्रकरण आहे तर त्याच्यामधला हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये असे भाषिक प्रश्न असतात, भाषिक संबंधावरती प्रश्न विचारतात. तर तो विस्ताराने मी तो टॉपिक घेतलेला आहे. तर पहा तुम्ही इथलं मी वाचतो ह्याचे पर्याय, स्टुडिओ, फिल्म, थिएटर आणि नाटक. तर नाटककार म्हटलं की नाटकच असणार, कारण जर न्यायाधीश म्हटलं की न्याय, मग नाटककार म्हटलं काय असणार नाटक, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे नाटक. त्यानंतर 44वा प्रश्न सुद्धा असं लॉजिकलच आहे, तर तोही मी तोंडी वाचतो. प्रश्न काय पहा, जर पाणी बरोबर जेवण, जेवण बरोबर झाड, झाड बरोबर आकाश, आकाश बरोबर दरवाजा, तर फळे कशाला येतील? आता व्यवहार बुद्धीने आपल्याला माहिती आहे की फळे कशाला येतात तर फळे झाडाला येतात, परंतु त्यांनी इथं झाडासाठी काय वापरले, काय संकेत वापरले तेवढंच उचलायचं आपण उत्तर आहे. मग त्यांनी काय दिले तर झाड बरोबर आकाश, म्हणजे जर फळे झाडाला येत असतील पण इथं उदाहरणामध्ये त्यांनी झाडाला आकाश म्हणाले म्हणजे माझं उत्तर असेल आकाश. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा आहे पहा, त्या ठिकाणी आपल्याला एक चौकट दिलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. तर मी चौकट काढून दाखवतो तुम्हाला. पहा प्रश्न काय विचारला आहे. इथं आहे 3 प्रश्नचिन्ह 5, त्यानंतर 5, 4, 7, त्यानंतर 4, 4, 4, त्यानंतर इथं आहे 60, इथं आहे 96 आणि इथं आहे 140 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय हे आपल्याला विचारले. तर इथं तिरकं किंवा म्हणजे आडवं किंवा उभं आपण चेक करायचं असतं, काही संबंध आहे तो बघायचा असतो. तर आता मला इथं संबंध दिसतोय बघा, ह्या 3 गुणिले 5 गुणिले 4 म्हणजे 3 5 15, 15 चौक 60, त्याचा गुणाकार इथं आहे, म्हणजे वरच्या तिघांचा गुणाकार हा खाली शेवटी दिलेला आहे. मग इथं सुद्धा तसं आहे की नाही बघा, कारण 7 5 35 आणि 35 चौक 140 म्हणजे दिलेला आहे, म्हणजे तेच इथं असेल. मग 4 चौक 16, इथं तरी त्यांनी 96 दिले, म्हणजे आपल्याला 16ला कशाने गुणल्यावर 96 येणार आहे तर 16 सकल 96 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 6 ही संख्या असली पाहिजे. आता ती बसते का बघा, तर 6 चौक 24 आणि 24 चौक 96 म्हणजे ह्या सिस्टीममध्ये ती बसली, त्याचं उत्तर आहे 6. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न कसा आहे पहा, प्रश्न लिहितो फळ्यावरती. 555, 555, 5 5 5, त्यानंतर 185, त्यानंतर 6 6 9 क्रमसंबंध आणि सहसंबंध याच्यावरचा तो प्रश्न आहे आणि शेवटी आहे ते प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मी चौकट करतोय. आता या दोघांचं काय नातं आहे, 555 आणि 185चं काय नातं आहे, तेच नातं यांच्यामध्ये असलं पाहिजे, म्हणजे तोच संबंध यांच्यामध्ये असला पाहिजे. मग आता पहा, ह्याला जर मी 3 न भाग लावला तर काय ते बघा, 3 एके 3, राहिले 2 25 झाले, 3 8 24, राहिले 1 15 झाले, 3 5 15, म्हणजे ह्याला भागिले 3 केलं की हे येतं आहे. मग ह्याला सुद्धा भागिले 3 करून इथलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मग मी ह्याला 3 न भागतोय, 3 दुणे 6, 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे त्याचं उत्तर असेल 223. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न कसा आहे पहा, हा
सांकेतिक भाषा असा एक प्रकरण आहे आपल्याला. तर आपली जी काही बॅच सुरू आहे तर त्या बॅचमध्ये सगळी प्रकरणं घेतलेली आहेत. तर त्या प्रकरणावरचा हा प्रश्न आहे. प्रश्न मी लिहितो. रमेश इज स्मार्ट. रमेश इज स्मार्ट. आणि ह्याला 765 असं संबोधलं. 765. रमेश इज स्मार्ट म्हणजे 765 असं लिहिलं. तर स्मार्ट अँड ब्युटिफुल. स्मार्ट अँड ब्युटिफुल. तर यासाठी संकेत वापरला आहे 978. आणि रोज इज ब्युटिफुल. रोज इज ब्युटिफुल यासाठी संकेत वापरला आहे. तो दिला आहे 862. 862. तर प्रश्न असा विचारला आपल्याला की ब्युटिफुलसाठी कोणता अंक वापरला आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हा जो हे जे असे जे प्रश्न येतात ते सांकेतिक भाषा या प्रकरणामध्ये आहेत. तर काय नाही करायचं, आपण फक्त सगळ्यातलं कॉमेंट बघायचं. हे मी लिहिलं व्यवस्थित. आता बघा ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय संख्या काय समान दिसती. तर इकडं मला 7 समान दिसते. 7 आहे, 7 आहे. मग जसे इकडं 2 अंक समान आहेत तसंच इकडं 2 शब्द सुद्धा समान असतात. मग कुठले शब्द समान दिसतात पहा. स्मार्ट हित आहे, स्मार्ट हित आहे. म्हणजे मला हे समजलं की स्मार्टसाठी 7 हा अंक वापरलेला आहे. आता या दोघांमध्ये काय कॉमन दिसते पहा. तर इथं आहे ब्युटिफुल, इथं पण आहे ब्युटिफुल. मग तिकडं या अंकामध्ये काय कॉमन दिसते पहा. तर इथं आहे 8 आणि इथं पण आहे 8. आणि मग म्हणजेच ब्युटिफुलसाठी 8 या अंकाचा वापर त्यांनी केलेला आहे. याचं उत्तर आहे 8. इथं क्रमाला महत्त्व नसतं बाळा, फक्त कॉमन बघायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. तर प्रश्न कसा आहे पहा. प्रश्न लिहितो. BEG आज 4, 7, 9. त्याचबरोबर DIA बरोबर प्रश्नचिन्ह तिथं मी चौकट करतो म्हणजे तिथं आपल्याला उत्तर काढता येईल. तर बघूया हा जो प्रश्न आहे तो आपला जो क्रमसंबंध आणि सहसंबंध हे प्रकरण आहे तर त्याच्यामधला हा प्रकार आहे की मिश्रचा प्रकार आहे हा. तर बघूया कसा सोडवला आहे. तर ह्या 4 B ची किंमत आहे 2, E ची किंमत आहे 5 आणि G ची किंमत आहे 7. तर इथं काय केलं ह्याच्यामध्ये त्यांनी ही अक्षर घेतले, हे अंक घेतले 4, 7. मी इथं 2 वाढवले 4, ह्याच्या 2 वाढवले 7 आणि ह्याच्या 2 वाढवले 9. म्हणजे जे अक्षर क्रमांक आहेत ना त्याच्यामध्ये 2 2 वाढवत जायचं आहे. आणि मग त्याचा संकेत वापरला म्हणजे D आहे 4 नंबरला. मग 4 मध्ये जर आपण 2 वाढवलं तर मग 6 येईल. इथला पहिला आकडा 6 असेल. I असते 9 नंबर, त्याच्यामध्ये 2 वाढवलं तर 9 2 11 येईल म्हणजे इथं 11 असेल. आणि E असते 1 नंबरला, 1 मध्ये 2 वाढवलं तर येईल 3 म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तोही तोंडी आहे, लॉजिकचा आहे. तो प्रश्न फक्त मी वाचतो, त्याच्या उत्तराची आपण चर्चा करू. विसंगत घटक ओळखा असे विचारले. त्यामध्ये प्रश्न विचारला आहे मोटार, बैलगाडी, बस आणि आगगाडी. तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही मार्गाने आपण विचार केला तर बैलगाडी ही वेगळी दिसेल कारण बैलगाड्याला आपण प्रत्यक्ष बैल वापरतो आणि मोटार, बस किंवा आगगाडी याला हे इंजिन आहे आणि त्यामुळं कुठल्याही अँगलमधून पाहिलं तर बैलगाडी ही वेगळी निघेल. आणि शेवटचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न लिहितो बोर्डवरती. तो प्रश्न असा आहे पहा. 3, 10, 29 आणि 66 आणि शेवटी आहे ते प्रश्नचिन्ह. मग आता पहा की हा प्रश्न कसा करायचा आहे. तर इथं 3 आहे, 10 आहे, 29 आहे, 66 आहे. आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असं आपल्याला भरायचं आहे. तर हे 3 काय केले. जर मी समजा 1चा घन केला आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलं तर मला 3 मिळेल कारण 1चा घन 1च आहे आणि 1 मध्ये 2 मिळवलं 3 आलं. इथं जर मी 2चा घन केला, 2चा घन तर 2चा घन येतो 8 आणि त्याच्यामध्ये मी 2 मिळवलं तर 8 आणि 2 10 होतं. म्हणजे बघा ना याचं उत्तर 10 येईल. इथे 10 तिथं आहे. आता हा पहा 3चा घन केला आणि त्याच्यामध्ये मी 2 मिळवलं. 3चा घन येतो 27 आणि 27 अधिक 2 म्हणजे 29. मग त्याच पद्धतीने इथं आलो. इथं काय केले तर 4चा घन केला आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलं कारण 4चा घन 64, 64 मध्ये 2 मिळवलं 66. म्हणजे याच प्रमाणे मी पुढे जाणार आहे. मला इथं काय आहे ते मला शोधायचं आहे. 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन म्हणजे असणार 5चा घन.
मग 5चा घन करून त्याच्यामध्ये मला 2 मिळवावं लागेल. मग 5चा घन असेल 125 आणि 125 अधिक हे 2 मिळवलं म्हणजे आहे 127. म्हणजे माझं इथलं उत्तर असेल 127. तर अशा रीतीनं बाळांनो या ठिकाणी आपण 25 प्रश्न हे बुद्धिमापन या विषयातील की जे सगळ्या प्रकारच्या भरतीसाठी उपयोगी आहेत तर त्या प्रश्नांचं आपण सखोलपणे विश्लेषण पाहिलं. आता हे विश्लेषण करत असताना मी थोडंसं स्पीड जास्त ठेवलं होतं, कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला होता. पण ज्या विद्यार्थ्यांना त्याचं बेसिक माहीत नाही किंवा तो हा प्रश्न कोणत्या टॉपिकमध्ये आहे ते कसे सोडवायचे असतात हे ज्यांना माहीत नाही आहे त्यांना थोडं हे जड जाणार आहे. पण त्यासाठी आपली जी काही बॅच लॉन्च केलेली आहे तर त्या बॅचमध्ये हे तुम्हाला सगळं सविस्तर अगदी बेसिकपासून प्रत्येक प्रकरण प्रत्येक प्रकारचे प्रश्न हे सोडवून दिलेले आहेत, कसे सोडवायचे हे सांगितलेलं आहे. आणि मग ते जर तुम्ही त्या बॅचला अटॅच झाला तर तुम्हाला हे सगळं बेसिकली शिकायला मिळेल. आणि जी मी उदाहरणं काढत असतो खूप म्हणजे मेहनत घेऊन उदाहरणं काढलेली असतात की जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये जो प्रश्न येणार आहे तो प्रश्न तुमच्या ओळखीचा असलाच पाहिजे. आकडे वेगळे असतील तोच प्रश्न येणार असं गॅरंटी कोणच देऊ शकत नाही आहे, परंतु त्या नमुन्याचे मात्र आपले प्रश्न झालेले असणार ही मात्र तुम्हाला मी फुल गॅरंटी देतो. या ठिकाणी आपण ह्या 25 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं. आता जे पुढे जे आपलं सेशन असेल त्याच्यामध्ये आणखी काही प्रश्न घेऊन मी येईन लवकरच. तर तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.